पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणारी ही पवना नदी आहे आणि ही शहराच्या मधोमध वाहते। परंतु याच नदीत आता कचरा फेकला जातोय। अक्षरशः या नदीचं कचरा कुंडी करण्याचा प्रयत्न कुणाकडून तरी सुरू आहे आणि अक्षरशः ही आता काही तरुण अशा पद्धतीने फेकतात, परंतु अख्खे टेम्पो ट्रक इथं येऊन खाली केले जातात आणि हे सगळं व्हिडिओ कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेला आहे। ज्यांनी हे कैद केलंय ते आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कधीपासून हा सगळा प्रकार सुरू आहे? गेल्या 2 वर्षापासून हे सातत्याने हे लोक इथे कचरा आणून डायरेक्ट इथे नदीपात्रात टाकतात आणि त्यांना कोणीच रिस्ट्रिक्शन नाही, काही नाही। आणि ही रुंदी बघा, तुम्ही तिकडे बघाल आणि इथे बघाल तर याची जवळपास आता अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे। तर याला कोणी प्रशासनाचं लक्ष केंद्रित व्हावं याचंच आमचं। कधी काही कारवाई होताना दिसली आहे इथं? काही कशा प्रकारची कारवाई काही नाही झालेली आजपर्यंत। फक्त कचरा येऊन टाकला जातो आणि प्रशासन आपलं शांत आहे। ते काय आता मोठ्या लोकांची कामं आहेत, त्यामुळे काय बोलू पण नाही शकणार आपण त्यांच्या अगेन्स्ट। आता शेवटी सगळे जेवढं पब्लिक मिळून हे करेल अगेन्स्ट, त्यांच्या विरुद्ध आवाज उठेल तेव्हाच ते काहीतरी होऊ शकतं। पावसाळ्यात काय परिस्थिती काय होते आता? ह्या जर एवढा भराव टाकलाय, पाणी इथं खूप वाहत असतं पावसाळ्यामध्ये। मागच्या 2 वर्षापूर्वी नदीला खूप पाणी आलं होतं, तेव्हा इकडं भर असल्या कारणाने हे पाणी सगळं तिकडच्या बाजूला जातं आणि तिकडं खूप पूर परिस्थिती निर्माण झाली होती, खास करून कासरवाडी साईडला। तर हा त्याचा इम्पॅक्ट आहे इथं भराव टाकल्यामुळं। तर नदी पात्रात ठिकठिकाणी अशा प्रकारचे भराव टाकले जातात आणि आता तर इथं या नदीचं रूप कचरा कुंडीत केलं जात आहे आणि हे तरुण जे आहेत ते अशा पद्धतीनं इथं येत आहेत आणि सर्रासपणे या नदी पात्रामध्ये असा कचरा फेकून देत आहेत। खरं तर महानगरपालिकेकडून अतिक्रमणाची पण मोठ्या प्रमाणात कारवाई या ठिकाणी सुरू आहे, परंतु हे असे मोठे धेंडे असतात त्यांच्याकडं मात्र महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष असतं। खरं तर गरीब आणि श्रीमंत अशी कारवाई करताना दुजाभाव होतोय का, या प्रश्नाचं उत्तर आता महानगरपालिकेला द्यायचं आहे आणि हे उत्तर कारवाईच्या रूपातून मिळालं तरच जनतेचं यातून समाधान होऊ शकतं। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।